नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. म्हणतात ना, गोड पदार्थाची खरी ओळख त्यांच्या मऊपणात असते. आज आपण बनणार आहोत मऊ, स्पॉन्जी आणि रसाळ रसगुल्ले. योग्य पद्धत आणि काही सोप्या टिप्स लक्षात ठेवल्या तर हे घरीच अगदी परफेक्ट बनतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम एका पॅनमध्ये 1 लिटर म्हशीचे फुल फॅट दूध उकळायला ठेवा. दुधाला चांगली उकळी आली की त्यामध्ये लिंबाचा रस किंवा व्हिनेगार 2 टप्प्यामध्ये थोडा थोडा घालत हलक्या हाताने ढवळत राहा, जोपर्यंत दूध पूर्णपणे फाटत नाही. टिप: रसगुल्ल्यासाठी म्हशीचे फुल फॅट दूधच वापरा, गाईचे दूध वापरू नका. आणि लिंबाचा रस किंवा व्हिनेगार एकदम जास्त घालू नका. 2-2 टप्प्यामध्ये थोडा थोडा घालत राहा, त्यामुळे छेना मऊ आणि उत्तम तयार होतो. ह्या स्टेपला आपण गॅस बंद करून घेऊया. बघा, आपला हा छेना उत्तम प्रकारे तयार झालेला आहे. आता हे दूध मलमलच्या कापडातून गाळून घेऊया. त्यावर थंड पाणी घालून आंबटपणा काढून घ्यायचा आहे. आणि आता कापड घट्ट पिळून छेना 30 मिनिटांसाठी टांगून ठेवायचा आहे. टिप: थंड पाणी घातल्यामुळे छेना मऊ आणि चांगला तयार होतो आणि त्याचा आंबटपणा निघून जातो. 30 मिनिटांनंतर छेना एका ताटात काढून घेऊया आणि 8 ते 10 मिनिटे हलक्या हाताने मळून घेऊया. छेना जास्त कोरडा असेल तर रसगुल्ले हार्ड होतात. छेना मऊ आणि गुळगुळीत झाला की त्याचे छोटे छोटे गुळगुळीत गोळे तयार करून घेऊया. टिप: छेना जास्त मळायचा नाहीये आणि जास्त कोरडाही होऊ द्यायचा नाहीये. गोळे अगदी गुळगुळीत असायला हवेत. आणि छेना मळताना जास्त कोरडा असायला नको. आता एका पॅनमध्ये 1 कप साखर आणि 3 कप पाणी घेऊन उकळायला ठेवायचे आहे. छान उकळी आल्यानंतर त्यामध्ये 4 ते 5 पीस विलायचीचे टाकायचे आहेत. पाक छान ढवळून घ्या. त्याची कन्सिस्टन्सी चेक करा. पाक जास्त घट्ट असायला नको. नंतर छान उकळी आल्यानंतर हे गोळे सावकाश सोडायचे आहेत आणि झाकण ठेवून फक्त 15 मिनिटे शिजवायचे आहेत. टिप: पाक जास्त घट्ट होऊ द्यायचा नाहीये. गरज वाटली तर थोडंसं गरम पाणी घालायचे आहे. आणि गोळे जास्त वेळ शिजवू द्यायचे नाहीयेत, नाहीतरी रसगुल्ले कडक होतात. गोळे टाकल्यानंतर झाकण नक्की लावायचे आहे किंवा ठेवायचे आहे. आणि गोळे दुप्पट झाले व फुगले की गॅस बंद करून पूर्ण थंड होऊ द्यायचे आहे. रसगुल्ले पूर्ण थंड झाल्यावरच जास्त रसाळ, मऊ आणि स्पॉन्जी होतात. रेडी आहे आपला मऊ, स्पॉन्जी आणि रसाळ घरगुती रसगुल्ले. जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच सोप्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या आणि स्वादिष्ट रेसिपीसह. तोपर्यंत कुक, चिल अँड एन्जॉय.